नमस्कार मित्रांनो. आत्महत्या करणे हा पर्याय नाही. संयम ठेवा, न्याय नक्की मिळेल. शिक्षकांना मी आव्हान करतो. शिक्षक हा समाजाचा पाया आहे. आज तो डळमळीत होताना दिसतो. कारण शासन आणि न्यायव्यवस्थेतील विलंबामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय होत आहे. शिक्षकांची आर्थिक, मानसिक, कौटुंबिक स्थिती अतिशय गंभीर बनली आहे. अलीकडच्या काही निर्णयांनी शिक्षक वर्गात भीती आणि असुरक्षितता निर्माण केली आहे. 15 मार्च 2024च्या संच मान्यतेनुसार जाचक शासन निर्णयामुळे अनेक शिक्षकांच्या नोकऱ्या संकटात आल्या आहेत. कमी पटावरील शाळा बंद करणे, जुनी पेन्शन योजना नाकारणे, शिक्षकांच्या इतर प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष हे सर्व मिळून शासनाच्या शिक्षक विरोधी दृष्टिकोन दर्शवते. परंतु आम्ही ठाम सांगतो, आत्महत्या करणे हा कधीच उपाय नाही. संयम ठेवा, संघटित व्हा आणि न्यायासाठी लढा द्या. शिक्षकांच्या प्रश्नाचा तातडीने पुनर्विचार करा. माननीय सर्वोच्च न्यायालयाने लवकर निर्णय घ्यावा आणि शासनाने शिक्षकांसाठी स्वतंत्र, सुलभ, स्वतंत्र टीईटी घेण्याची ठोस व न्याय व्यवस्था करावी, हीच आमची मागणी आहे. शिक्षकांना भयमुक्त वातावरण, स्थैर्य आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळायला हवा. आणि आज ज्यांनी संघर्षात स्वतःचा जीव गमावला त्यांना आम्ही विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. भावपूर्ण श्रद्धांजली त्या सर्व शिक्षकांना ज्याच्या त्यागामुळे हा लढा सुरू राहिला आहे. त्याचे बलिदान व्यर्थ जाऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना. काल एका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका शिक्षकाने आत्महत्या केलेली आहे. धन्यवाद.